आज मी आली आहे लक्ष्मी रोडला, पण पुण्याच्या नाही तर दुबईच्या मीना बाजार. हे लोकेशन असं आहे ना की मला नेहमी लक्ष्मी रोडची आठवण करून देतं. तसेच दुकानं, तशाच छोट्या छोट्या गल्ल्या आणि तसंच ट्रॅफिक की जिथे गाडी चालवणं खूप मुश्किल असतं. पण हे लोकेशन इंडियन टुरिस्ट मध्ये खूप फेमस आहे, ॲज वेल ॲज इंडियन रेसिडेंट्स मध्ये पण हे खूप फेमस आहे. सो जर तुम्ही दुबईची ट्रिप करत असाल आणि तुम्हाला गिफ्ट घ्यायचे असतील किंवा तुम्हाला शॉपिंगला यायचं असेल तर तुम्ही या 5 गोष्टी मीना बाजार मधून नक्कीच अफोर्डेबल रेटला घेऊ शकता. लिस्ट मधली पहिली गोष्ट आहे आयफोन्स किंवा इतर फोन किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. त्याच्यानंतर आपल्या भारतीयांची फेवरेट असणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट मीना बाजारमध्ये मिळते, ते म्हणजे सोनं. इथे अनेक ज्वेलर्सचे चांगले चांगले शोरूम्स तुम्हाला मिळतात. सो तुम्ही सोनं घ्यायचं असेल तर गोल्डसुक नंतर मीना बाजारला नक्कीच कन्सिडर करू शकता. तिसरी गोष्ट आहे परफ्युम्स. सो तुम्हाला जर परफ्यूम आणि अत्तर जे दुबईचं फेमस आहे ते घ्यायचं असेल तर तुम्हाला मीना बाजारमध्ये मिळतं. चौथी गोष्ट तुम्ही कन्सिडर करू शकता, इथे तुम्हाला बरेचसे मसाल्यांचे शॉप मिळतात. पाचवी गोष्ट म्हणजे परत ट्रिपवरून जाताना जर तुम्हाला काही सुविनियर घ्यायचे असतील किंवा गिफ्ट्स घ्यायचे असतील तर तुम्हाला अनेक शॉप्स इथे मिळतात. या लिस्टमधली सगळ्यात महत्वाची आणि आवडीची गोष्ट इंडियन टुरिस्ट मधली ती म्हणजे सोनं. ॲज अ टुरिस्ट तुम्ही दुबईमधून सोनं घेऊन जाऊ शकता का? आणि हो तर किती तोळे तुम्हाला अलाउड असतात? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.